बीड जिल्ह्यातील 13 सरपंच 418 सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका मिळालेला आहे। जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे सदस्यत्व त्यांचं रद्द करण्यात आलंय। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे बीड जिल्ह्यामध्ये सध्या खळबळ उडालेली आहे। राखीव जागांवरती निवडून आल्यास वर्षभरात जात प्रमाणपत्र देणं बंधनकारक असेल। आष्टी, अंबाजोगाई, वडवणी, पाटोदा, माजलगाव, केज आणि धारूरमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे। या संदर्भात आपले प्रतिनिधी गोविंद शेळके आपल्याला अधिक माहिती देतील। गोविंद, जो दणका दिलेला आहे जिल्हाधिकाऱ्यांनी आणि जात वैधता प्रमाणपत्राबद्दलची जी आणखीन पुढची सूचना केली आहे त्याबद्दल अधिक माहिती द्याल का? नक्कीच। पूर्वी आपण बघतोय की बीड जिल्ह्यातील जवळपास 13 सरपंच म्हणजे वेगवेगळ्या ग्रामपंचायतीचे हे सरपंच आहेत आणि इतर त्यांच्यासोबत 418 ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आणि त्याचं कारण जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न करणे हे दिलंय। खरं तर ही अट जरी म्हणजे निवडणुकीच्या दरम्यान महत्वाची असली तरी सुद्धा अनेक वेळा याची सुनावणी होत असते आणि जिल्हाधिकारी बीड यांनी या लोकांना अनेक वेळा त्या संदर्भातली जात वैधता सिद्ध करण्यासाठीची मुदत दिली होती। मात्र त्या मुदतीमध्ये सुद्धा ते पूर्ण न केल्यामुळे आपण बघतोय की जवळपास 13 सरपंचावरती बीडच्या कारवाई होते आणि 418 ग्रामपंचायत सदस्यावरती सुद्धा या संदर्भात कारवाई होते। त्यामुळे अनुसूचित जाती जमाती आणि मागास प्रवर्गाच्या व्यक्तींनी जी काही स्वतःची जात प्रमाणपत्र द्यायचं असतं ते न दिल्यामुळे ही कारवाई होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। पूर्वी धन्यवाद गोविंद आपल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।